लहान लहान भावने नेर नवापूर नगर परिषद निवडणूक 2025 या निवडणुकीच्या अनुषंगानं या निवडणुकीच्या रण मैदानामध्ये आपण पाहतो आहेत काही अनुभवी लोक आहेत, सोबतच काही लोक हे नव्याने या निवडणुकीमध्ये पदार्पण करत आहे। नवीन लोकांच्या संदर्भात बोलायचं झालं तर काही तरुण उमेदवार देखील आपल्या सोबत आहेत। तरुण उमेदवारामध्ये सिद्धार्थ उद्धवराव मिसळे हे या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे। नगरसेवक पदासाठी ते उभे आहेत। आज प्रचाराच्या अनुषंगाने आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ उद्धवराव मिसळे। त्यांचं निवडणूक बोधचिन्ह आहे डंबेल्स। प्रभागातील सर्वसामान्य तरुणांना प्रामाणिक न्याय देण्यासाठी, प्रभागामधील समस्या सोडवण्यासाठी आणि प्रभाग अतिशय स्वच्छ संपन्न करण्यासाठी त्यांची ही उमेदवारी त्या ठिकाणी त्यांनी दाखल केलेली आहे। या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण त्यांना विचारूया की नेर नगर परिषद निवडणुकीमध्ये आपण अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे। निवडून आल्यानंतर या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आपण नक्कीच कटिबद्ध राहाल, पण असे कोणते आश्वासनं तुमच्या समोर आहे जे आश्वासनं सर्वात अगोदर तुम्ही या ठिकाणी नगर परिषदमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सोडवण्यासाठी प्राधान्य द्याल? सर्वप्रथम सर्व वार्ड प्रभाग क्रमांक 2 मधल्या मतदारांना मी नम्रपणे अशी विनंती करतो की मी सिद्धार्थ उद्धवराव मिसळे, माझं बौद्ध चिन्ह आहे डंबेल्स घेण्याचं कारण गेल्या 5 वर्षापासून मी माझ्या फिटनेसच्या माध्यमातून नेरमधील सर्व तरुणांना आरोग्यासंदर्भात, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि फिटनेसची माहिती पूर्णपणे नेर तालुक्यामध्ये जावी अशी माझी मनापासून इच्छा होती आणि तेच एक मनाशी ध्येय ठेवून मी डंबेल्सचे चिन्ह घेतलेलं आहे आणि डंबेल्सच्या चिन्हावर आपण प्रचंड मताने मतदान करून मला विजयी करणारच आहात आपण। आणि दादांनी ज्या पद्धतीने मला असा प्रश्न केला की सर्वप्रथम मी या ठिकाणी आमच्या भीमनगरमधील लीज पट्टे जे गेल्या 50-60 वर्षापासून पिढ्यानपिढ्यापासून त्या ठिकाणी राहतात, त्यांना आजपर्यंतही शासनाचा कोणताच लाभ या ठिकाणी मिळत नाही। तेव्हा मी या ठिकाणी असं आवाहन करतो की जर मला या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जर मतदान देऊन तिथे पाठवले निवडून, तर मी या ठिकाणी माझ्या तमाम भीमनगर येथील सर्वांना अशी आश्वस्त करतो की मी त्या ठिकाणी जाऊन लीज पट्ट्यासाठी आणि घरकुलासाठी आणि शासनाच्या प्रत्येक योजनेसाठी मी कटिबद्ध राहील। त्याचप्रमाणे या ठिकाणी नाल्याची व्यवस्था नाही आहे, व्यवस्थित लाईटची व्यवस्था नाही आहे, महिला पुरुषांसाठी स्वच्छतेसाठी आपला बाथरूमची व्यवस्था नाही आहे, लॅट्रिनची व्यवस्था नाही आहे। तेव्हा मी या सर्व गोष्टींसाठी आणि त्याचप्रमाणे नगरातील जेवढेही आपले नगर येथे असेल ज्याच्यामध्ये शिवाजीनगर आहे, बालाजीनगर आहे, प्रगती लेआउट आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांसाठी वाचण्याची जे म्हणजे वाचनालय आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षेची जी मी आतापर्यंत करत आलेलो आहो, ब्लड कॅम्प असो, UK फिटनेसच्या माध्यमातून ब्लड कॅम्पची आम्ही घेत असतो दरवर्षी, त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा आम्ही घेत असतो। यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेच्या युगामध्ये आपले विद्यार्थी कुठं मागं पडू नये याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील राहील। आणि जे महापुरुषांचे विचार या ठिकाणी आपण अंगीकारतो, त्या महापुरुषांचे विचारसुद्धा आपण या लहान मुलांना आपण याच्या माध्यमातून सुद्धा सांस्कृतिक भवन उभारून यांच्या मनामध्ये सर्व महापुरुषांचे विचार पेरण्याचं कामसुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत। सिद्धार्थ भाऊ या ठिकाणी या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे। अतिशय छान त्यांनी पहिल्या प्रश्नाचं आपल्या उत्तर दिलेलं आहे। त्यांना आपण पुढचा प्रश्न विचारूया। सिद्धू भाऊ, आम्ही पाहतो आहे प्रभागातील जनता पाहते आहे, तुम्ही नेरमध्ये असलेल्या एका प्रस्थापित पक्षासोबत होता, अनेक कार्यक्रम त्या पक्षासोबत संयुक्तरित्या तुम्ही सादर केलेत आणि आज अचानक
निवडणुका जाहीर झाल्यानंतर तुम्ही तुमची वेगळी चूल मांडली, म्हणजे पक्षानं तुम्हाला नेमकं डावललं का, आणि डावललं जर असेल तर तुम्ही बंडखोर म्हणून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे का, या संदर्भात तुम्ही काय बोलाल? हे बघा, मी जरी पक्षाने मला तिकीट दिली नाही तरी ही जी लढत आहे हे मैत्रीपूर्ण लढत आहे, आणि पक्षाने तिकीट नाही दिली म्हणून मी बंडखोरी केली अशातला भाग नाही. माझे जे सहकारी आहेत, मी ज्या लोकात काम करतो त्या लोकांनी मला प्रोत्साहित केलं का जरी पक्षानं तिकीट नाही दिली तरी तू या निवडणुकीसाठी तयार हो, उभा राहा. आणि माझ्यासोबतचे जे सवंगडी आहेत त्यांनी मला म्हणजे एका प्रकारे ऊर्जा दिली की बाबा तिकीट जरी नाही भेटली तरी तुला उभे राहणे आहे आणि तुला हा निवडणूक लढवायची आहे, आणि या लोकांसाठी मी लढत आहो. माझी लढाई माझी नसून या माझ्या प्रभागातल्या लोकांसाठी आहे. तेव्हा आपण सर्व मिळून या आता आपण पाहत आहे हे लोक काही पैसे देऊन बोलावलेले नाही आहे, हे स्वस्फूर्तीनं माझ्यासोबत आलेले आहेत, आणि स्वस्फूर्तीनं आल्यामुळे ही लढाई माझी आणखीन सोपी झालेली आहे. पक्षाचा हा विषय नाही आहे, पक्षाने तिकीट दिली नाही, पक्ष हा त्याच्या जागेवर असेल, परंतु आमची जी लढाई आहे जेवढे उमेदवार आहेत त्यांची माझ्यासोबत मैत्रीपूर्ण लढाई मी त्यांच्यासोबत लढतो आहे. माझा कोणावरही दोष नाही किंवा मी कोणावरही असं म्हणजे आरोप करणार नाही की मला तिकीट मिळाली नाही. माझी लढाई आहे माझ्या जनतेसाठी आहे, आणि ही लढाई मी जिंकणार आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं हे निवडणूक मी बहुसंख्य मताने विजयी होणार आहोत एवढं मला आश्वासन आहे. मी या निमित्तानं आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की माझे जे चिन्ह आहे डंबेल्स या चिन्हावर आपण बहुमताने मला विजय करावा, मतदानाच्या रूपी आपण आशीर्वाद द्यावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. नेर नगर परिषद निवडणूक 2025 या निमित्तानं सन्माननीय सिद्धार्थ उद्धवराव मिसळे आपल्यासोबत आहेत. प्रभागातील समस्या मुख्यत्वे प्रभागामध्ये असलेल्या लहान मुलांसाठी ग्रंथालय वाचनालय निर्माण करून महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवावे, हा क्रांतिकारी विचार नगरसेवक झाल्यानंतर ते पूर्णत्वास नेणार आहे. आणि प्रभागातील जनतेची आता एक इच्छा झालेली आहे, प्रभागातील जनतेने ठरवून ठेवलेलं आहे की या पंचवार्षिकमध्ये आपल्याला तरुण तळपदार उमेदवार सिद्धार्थ उद्धवराव मिसळे यांना नगरसेवक म्हणून नगर परिषदेमध्ये पाठवायचं आहे. आणि पाहत रहा लोकमंच मराठी. धन्यवाद.